नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. मित्रांनो, आपण बघतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा ॲटोनॉमस कॉलेजेस जे आहेत त्यांना सेकंड इयरला, पहिल्या सेमिस्टरला काही लोकांना सेकंड सेमिस्टरला असा हा चॅप्टर विचारलेला आहे. तर मित्रांनो, ह्या चॅप्टरचे मेन टू पार्ट्स आहेत. एक पार्ट काय त्याचा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. म्हणजे जे आपण डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहे त्याला काय कोएफिशियंट आले त्याच्यावरून त्याचे दोन पार्ट आहेत. जर त्याचे कोएफिशियंट कॉन्स्टंट असतील तर हा पहिला टाईप मित्रांनो, आणि जर त्याचे कोएफिशियंट हे व्हेरिएबल असतील, म्हणजे आता बघा इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, इथे ए एक्स प्लस बी आहे, इथे ए एक्स प्लस बी आहे, अशा क्वेश्चनच्या फॉर्म्युल्यामध्ये जर क्वेश्चन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल कोएफिशियंट, आणि इथं कॉन्स्टंट कोएफिशियंट. या व्हेरिएबल कोएफिशियंटमध्ये मित्रांनो एक आहे कॉशीज, किंवा त्याला तुम्ही ऑयलर्स इक्वेशन पण म्हणू शकता, जे आपल्याला शिकायला आहे युनिव्हर्सिटीला. आणि मित्रांनो दुसरा टाईप आहे ज्याच्यात इक्वेशन किंवा क्वेश्चनचा फॉर्मॅट ए एक्स प्लस बी, किंवा त्याला नंबर्समध्ये आले असतील तर कसे येतील ते 2x+1 वगैरे येतील, तर त्याला आपण काय म्हणतो, लिजेंडरी इक्वेशन्स. ओके. तर मित्रांनो, आता जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे दोन पार्ट आहेत ते बघितले आपण. त्याच्यानंतर ह्या कॉन्स्टंट कोएफिशियंटचे परत दोन पार्ट, ज्यात येतो एक फाय ऑफ डी म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन येतात, आणि दुसरा पार्ट येतो फंक्शनचा. तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे मित्रांनो. जर फाय ऑफ डी म्हणजे जर इक्वेशन आलं फक्त इक्वेशन असेल, इक्वल टू 0 असेल, त्याला होमोजेनियस इक्वेशन पण म्हणतात काही लोक. तर मित्रांनो आपण काय करतो रे, आपण आहे ना त्याच्यावरून वाय सी काढतो. काय काढतो, वाय सी. त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. सिम्पल. आता हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन डिपेंड आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर काय काय पडतात त्याच्यावरून. असे त्याचे मेनली आहे ना तसे 4 टाईप आहेत. बट 4 टाईप करायची गरजसुद्धा नाही मित्रांनो, आपण त्याचे 3च टाईप बघणार. एक टाईप आहे मित्रांनो, जर फॅक्टर काय असतील रे, जर फॅक्टर रियल नंबर्स असतील. ओके. जर फॅक्टर रियल आणि डिफरंट असतील तर. ओके. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल बरेच आहेत आपण बघणार आहे. तर मित्रांनो जर फॅक्टर काय आले डी प्लस M1, दुसरा फॅक्टर आला डी मायनस M2. याचा अर्थ काय झाला रे, याचा अर्थ झाला हे फॅक्टर येत आहेत डी इक्वल टू M1, म्हणजे तो लेफ्ट साईडला आला तर काय होणार आहे, मायनस M1 होणार आहे, आणि M2 काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे दोन फॅक्टर काय आले, मायनस M1 आणि M2. मित्रांनो रियल म्हणजे रियल नंबर्स असतील आणि वेगवेगळे असतील, डिफरंट असतील, तर वाय सी आपण कसा घेतो रे, वाय सी आपण घेतो C1 e⁻⁻ M1, आपण मायनस घ्या म्हणजे काय डोक्याला तापच नाही तुमच्या, म्हणजे हाला M1. ओके. आणि हा झाला C2, दुसरा फॅक्टर कुठला M2 x, आणि हा x. सिंपल. जर 3 फॅक्टर असतील मित्रांनो, किती फॅक्टर असतील, मान लो 3 फॅक्टर झाले, तर तुम्ही त्याला काय लिहू शकता, तुम्ही त्याला ॲड करू शकता C3 e⁻M3x. ठीक आहे, जर 3 फॅक्टर आले तर. ठीक आहे. जर 4 फॅक्टर आले तर C4 हे असं वाढत जाऊ शकतो. कळतंय तुम्हाला मित्रांनो. हा झाला पहिला टाईप. आता आपण त्याच्यानंतर बघणार आहे दुसरा टाईप, जो आहे रियल अँड इक्वल रूट्स, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, रिपीटेड रूट्स. आता हे फॅक्टर कसे असतात बघा, 1/d - m चा स्क्वेअर.
म्हणजे एक मिनिट हा, डी मायनस एमचा स्क्वेअर ऑफ वाय इक्वल टू 0. म्हणजे डी म्हणजे मित्रांनो डी मायनस एम किती वेळा आला रे? 2 वेळा आला. किती वेळा आला? 2 वेळा. डी मायनस एम. ओके, म्हणजे डी किती वेळा आला? 2 वेळा आला. 2 वेळा आला. जर असा तो 2 वेळा आला असेल तर त्याचं वाय सी घेत असताना मित्रांनो आपण काय करतो? C1x प्लस C2 ई रेश पॉवर एम एक्स. सेम मित्रांनो हा जर फॅक्टर 3 वेळा आला, किती वेळा आला रे? 3 वेळा आला. जर तो 3 वेळा आला असेल तर मित्रांनो आपण तो फॅक्टर वाय सी घेत असताना 3 कॉन्स्टंट घेतो. किती कॉन्स्टंट घेतो? 3 कॉन्स्टंट. C1 एक्स स्क्वेअर प्लस C2 एक्स घेतो, C3 आणि जो फॅक्टर आला आहे तो ई रेश टू द पॉवर लिहितो. सिंपल. ओके, बघा लक्षात घ्या फरक काय. जर 2 कॉन्स्टंट असतील, 2 फॅक्टर असतील तर 2 कॉन्स्टंट घेतो आपण, एक्स जोडतो. 3 कॉन्स्टंट असेल तर एक्स स्क्वेअर घेतो, इथे एक्स घेतो. ओके, आणि तिसरा जो फॅक्टर आहे त्याला सिंगल ठेवतो. सिंपल. आता मित्रांनो रिअल आणि डिफरंट रूट्स बघितले आपण. रिअल आणि रिपीटेड असतील त्यावेळेला काय करायचं ते पण बघितलं मित्रांनो. आता त्याच्यानंतरचा टाईप येतो की असे काही रूट्स असतात ना ज्याचं फॅक्टर काढता येत नाही. त्याला आपण म्हणतोय त्याला आपण काय म्हणतो? नॉन रिड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स रूट्स, किंवा त्याला तुम्ही काय म्हणता? इमॅजिनरी रूट्स. बघा त्याचे फॅक्टर पडत नाहीत. तर जर ते फॅक्टर पडत नसतील तर तो त्याचा फॉर्मॅट येतो अल्फा प्लस और मायनस आय बीटा. मग त्याचा वाय सी लिहिताना आपण काय करतो रे? त्याचा वाय सी लिहिताना आपण वाय सी इक्वल टू ई रेश पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स असं लिहितो. सिंपल. ओके, तर मित्रांनो आपण काय करूया आता? स्टेप बाय स्टेप एक 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 इक्वेशन घेऊया आणि त्याला कॅल्सीने कसं सॉल्व करायचं ते पण बघूया. बघा मी तुम्हाला आता आपण काय बघतो? पहिल्यांदा बघतोय फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. या कॉम्प्लिमेंटरी फंक्शनमध्ये रिअल आणि डिफरंट रूट्स असतील तर वाय सी कसं काढायचं ते बघितलं. रिअल आणि रिपीटेड किंवा इक्वल रूट असेल तर काय करायचं ते बघितलं आपण, आणि कॉम्प्लेक्स रूट्स असतील तर मित्रांनो आता आपल्याकडं हे काही इक्वेशन्स आहेत. आता हा इक्वेशन आहे, बरोबर आहे. आता हे इक्वेशन आहे ना कधी कधी मित्रांनो कसे दिलेले असतात? हा जर इक्वेशन d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2 dy बाय dx मायनस 3 ऑफ वाय इक्वल टू पुढं काहीतरी फंक्शन दिलेलं असतं आणि आपल्याला याच्यावरून काय काढायचं? फक्त वाय सी काढायचं आहे. ओके, आपण इक्वल टू 0 घेतला, काही फंक्शन नसेल आपण मानली आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या हा मोठा डी म्हणजे काय? डी बाय डी एक्स. डी स्क्वेअर म्हणजे काय मित्रांनो? d2 बाय डी एक्स स्क्वेअर. आणि डी वाय म्हणजे काय मित्रांनो? डी वाय म्हणजे dy बाय डी एक्स. ओके, डी स्क्वेअर वाय म्हणजे काय रे? डी स्क्वेअर वाय म्हणजे d2y बाय डी एक्स स्क्वेअर. सिंपल. ओके, तर मित्रांनो आता आपण काय करतो बघा, आपण आता बघतोय की ह्याचे फॅक्टर काय पडतात. आता मित्रांनो इक्वेशन लिहून घ्यायचं अगोदर. डी स्क्वेअर मायनस 2d मायनस 3 इक्वल टू 0 असं काय झालं? इक्वेशन आलं. आता ह्याच्यात ए इक्वल टू किती आहे रे? 1. बी इक्वल टू किती आहे रे? -2. आणि सीचा कोएफिशियंट किती आहे? सी इक्वल टू किती आहे? -3. आपल्याला कॅल्शियम दिला आहे मित्रांनो.
आणि कॅल्सीमध्ये कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे, नीट लक्ष द्या फक्त. कॅल्सी पहिल्यांदा, आता बघा ह्याच्यावरती ऑलरेडी आहे ना काहीतरी फंक्शन चालू होते, आपल्याला रिसेट करायचं आहे. कॅल्सी कसा रिसेट करतो आपण, हे बघा, शिफ्ट 9 म्हणजे क्लिअर करायचं आपल्याला ऑल क्लिअर करायचं आहे, म्हणून 3 नंबर टाईप करायचा. 3 नंबर टाईप केला आणि त्यानंतर मित्रांनो इक्वल टू 2 वेळा घ्यायचं, म्हणजे आता आपला कॅल्सी रिसेट झाला. आता मित्रांनो आपल्याला हे मोड टाईप केल्यानंतर बघा काय काय येते, कॉम येते, स्टॅट येते, इक्वेशन येतं. हे 5 नंबरला इक्वेशन आहे. आपण काय केलं, 5 नंबरला इक्वेशन लिहिलं, टाईप केलं, सॉरी. आता आपलं जे इक्वेशन आहे ते सेकंड डिग्रीमध्ये आहे. सेकंड डिग्री पॉलिनॉमियल्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, सेकंड डिग्री पॉलिनॉमियल्स. म्हणून ते किती नंबरला आहे रे, ते 3 नंबरला आहे. 3 नंबर टाईप केला. आता एची व्हॅल्यू किती आहे, 1 मित्रांनो. बीची व्हॅल्यू किती आहे, -2. आणि सीची व्हॅल्यू किती आहे रे, सीची व्हॅल्यू आहे -3. ओके. तर मित्रांनो आता तुम्हाला ही एक्सची व्हॅल्यू आली असेल बघा. काय आली, एक्सची व्हॅल्यू आली 3 मित्रांनो. म्हणजे डीची व्हॅल्यू आली. डी कुठे किती आला, 3 आला. दुसरा किती आला रे, -1 आला. -1 आला. हे रूट कसे आहेत रे, हे रूट आहे ना रिअल नंबर्स आहेत. आणि आहे ना मित्रांनो हे रूट्स तुमचे वेगवेगळे पण आहेत, म्हणजे डिफरंट रूट्स आहेत. तर YC इक्वल टू घेत असताना आपण काय करणार आता, C1 e⁻³ प्लस C2 e⁻, हा दुसरा रूट किती आला, -x आला. अशा पद्धतीने हे झालं तुमचं YC. समजतं मित्रांनो मी काय सांगतो तुम्हाला. ओके. अशा आहे ना बरेच रूट्स आहेत मित्रांनो. आता अजून एक घेऊया आपण घेऊया d² - 2d -3 झाला आपला. ओके. हां, आता आपण घेऊया d² + 3d + 2. तर मित्रांनो परत त्या स्टेप रिपीट करायच्या. कॅल्सी काय करायचा, रिसेट करायचा. कसा करतो आपण, शिफ्ट 9 3 = सिंपल. कॅल्सी रिसेट झाला. मोडला गेलो आपण. मोडला गेल्यानंतर इक्वेशन 5ला आहे. कुठलं इक्वेशन घ्यायचं आपल्याला, सेकंड डिग्री घ्यायचं आहे. त्यामुळं आपण काय करणार, 3 टाईप करणार. आता मित्रांनो ह्या इक्वेशनमध्ये ए किती आहे रे, ह्या इक्वेशनमध्ये ए आहे 1, बी किती आहे 3. ओके. आणि सी किती आहे रे, सी आहे 2. तर मग आपण काय केलं, आता त्या किमती टाकूया. ए आला 1, बी आला 3 आणि सी किती आला रे, सी आला 2. तर मित्रांनो आन्सर काय आला, पहिला फॅक्टर किती आला तुमचा, डी इक्वल पहिला फॅक्टर आला -1, दुसरा फॅक्टर काय आला -2. सो गाईज YC इक्वल टू YC इक्वल टू C1 e⁻⁻x प्लस C2 e⁻⁻2x. हे काय झालं तुमचं YC झालं मित्रांनो. ओके. तर सेम मित्रांनो आता आपण काय करूया, आपण आहे ना थर्ड डिग्री पॉलिनॉमियल्स आलं तर त्याचे आपल्याला YC कसं काढायचं ते बघूया. परत सेम प्रोसेस करायची मित्रांनो. शिफ्ट 9 3 = कॅल्सी रिसेट करून घेतला. आता मित्रांनो इथं थर्ड डिग्री पॉलिनॉमियल्स आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो इथं ये तुमचा 1, d² ही कॉन्सेप्ट नाही आहे याच्यात. म्हणजे बी झाला 0, सी इक्वल टू झाला -7 आणि मित्रांनो डी इक्वल टू झाला रे -6 झाला. सिंपल. तर मग आता आपण काय करणार मित्रांनो, आपण करणार की मोडमध्ये जाणार. त्याच्यानंतर इक्वेशन 5 टाईप केला. पण आता आपलं जे इक्वेशनचा फॉर्मॅट आहे तो काय आहे, थर्ड डिग्री पॉलिनॉमियल म्हणजे AX³ आहे. त्याला आपण काय करायचं मित्रांनो, 4 टाईप करायचं. 4 टाईप केल्यानंतर एची किंमत किती आली 1, बीची किंमत किती आली रे 0, सीची व्हॅल्यू काय आली, सीची व्हॅल्यू आली -7 आणि डी किती आला रे, डी आला तुमचा -6. सो गाईज युअर आन्सर इज
बघा पहिला फॅक्टर आला तुमचा दिसतोय 3 आला, दुसरा आला -1, तिसरा आला किती आला -2. ओके, बघा परत काय व्हॅल्यू टाकल्यानंतर बघा पहिला आला d = 1, दुसरा -1, सॉरी पहिला आला होता 3 -1 नंतर -2. म्हणजे 3 फॅक्टर आलेत. YC घेत असताना आपल्याला काय करावं लागेल आता C1 C2 आणि C3 घ्यावं लागेल मित्रांनो. C1 e⁻3x प्लस C2 e⁻−x प्लस C3 e⁻ काय आला रे -2x आला. हा झाला तुमचा YC. सिंपल, कळतंय मित्रांनो. आता त्याच्यानंतर मित्रांनो आता बघणार आहे आपण की दुसरा जो टाईप होता आपला काय होता रे दुसरा टाईप होता आपला मित्रांनो रिअल आणि रिपीटेड रूट्स. जर रिपीट झाले 2 वेळा रिपीट झाले तर बघा इथे आपण काय केलं C1x प्लस C2 e⁻m1x आणि जे रिपीट झाले नाहीत पुढचे त्यांना कसं सिंगल लिहिले. आता सेम मित्रांनो जर 3 टाईम झाले तर आपण काय लिहिले C1चा x² C2x प्लस C3 लिहिलं आहे. आता लक्षात घ्या, आता इथे बघा रे d+1 आहे म्हणजे d+1 किती वेळा आला आहे 2 वेळा आला आहे =0 म्हणजे d इकडून किती आला -1 आला -1 आला. सिंपल. ओके, तर मित्रांनो आता आपण काय करणार YC घेत असताना 2 रूट्स आलेत पण ते रिपीटेड आहेत. रिपीटेड आले तर आपण काय करतो रे C1x प्लस C2 आणि जो फॅक्टर आला आहे त्याला काय करायचा -x लिहायचा. सिंपल, मायनस आला म्हणून मायनस. आता मान लो इथं काय आला आहे रे d+2 आहे म्हणजे d किती वेळा आला आहे 3 वेळा आला आहे -2 हा फॅक्टर. याचा अर्थ C1x² प्लस C2x प्लस C3 आणि हा झाला मित्रांनो e⁻−2x. सिंपल, येते लक्षात तुमच्या. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो ते फॅक्टर लिहित असतो मित्रांनो. कॅल्शियममध्ये केला आता हा फॅक्टर आहे काय आहे d² - 4d + 4. चलो ओके, बघूया आपण कसं होतं ते. म्हणजे आता हा फॅक्टर आपल्याला रिअल नंबरचा आहे, रिअल अँड डिफरंट आहे की रिअल अँड इक्वल हे कळत नाही किंवा तो कॉम्प्लेक्स नंबर आहे ते पण कळत नाही. त्यामुळं आपण काय करूया की आपण चेक करूया मित्रांनो की तो कुठल्या टाईपमध्ये आहे. ओके, तर बघा इक्वेशन काय घेतो आपण मित्रांनो आपण d² - 4d + 4 = 0. ओके, तर a कुठं आला 1, b कुठं आला -4 आणि c कुठं किती आला रे +4. सो गाईज आता आपण बघतोय की मोड इक्वेशन 5 सेकंड डिग्री आहे म्हणजे 3, ची किंमत 1 आहे, b ची -4 आणि c किती आहे रे तुमचा c आहे 4. सो गाईज फॅक्टर काय आला x = 2. अरे एक मिनटं बघा तो दोनच दाखवतोय आणि इक्वेशन कसलं आहे सेकंड डिग्री आहे त्याच्यामुळं d किती आला 2 किती वेळा 2 वेळा. सिंपल, याचा अर्थ काय झाला मित्रांनो YC = C1x. बघा फक्त एकच फॅक्टर दाखवला, दुसरा फॅक्टर दाखवला नाही. याचा अर्थ काय झाला तो 2 वेळेला आहे. कारण का इक्वेशन काय तुमचं d² वाला आहे म्हणजे त्याच्यात 2 फॅक्टर येणार आहेत C1x प्लस C2 e⁻²2x. सिंपल, हा झाला मित्रांनो आपला रिअल अँड रिपीटेड. आता मित्रांनो आपण बघणार आहे शेवटचा टाईप. ज्या शेवटच्या टाईपचं नाव आहे काय नाव आहे रे तर शेवटचं टाईप आहे आपला इमॅजिनरी रूट्स. कसले रूट इमॅजिनरी रूट्स म्हणजे काय रे मित्रांनो ज्याचे फॅक्टर पडत नाहीत असे रूट. आता बघा कसे फॅक्टर पडत नाहीत ते बघूया आपण. कॅल्सी रिसेट करूया. शिफ्ट 9 3 == गॉट इट. तर मित्रांनो
आपण आता हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. ए इक्वल किती आहे रे 1, बी इक्वल किती आहे रे 2 आणि सी इक्वल किती आहे 2. आपल्याला माहिती आहे का हे रिअल आहे, रिअल अँड रिपीटेड आहे, की रिअल अँड डिफरंट आहे, की कॉम्प्लेक्स नंबर आहे, काहीच माहिती नाही. मग आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करायचं कॅल्शियममध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आणि ते रिअल अँड डिफरंट आहे की रिपीटेड आहे की कॉम्प्लेक्स आहे ते चेक करायचं. ओके, कसं चेक करायचं? मोड इक्वेशन 5. आता हे जे इक्वेशन आहे ते काय आहे? थर्ड ऑर्डर डिग्री आहे, सॉरी सेकंड ऑर्डर डिग्री आहे. म्हणजे काय केलं आपण 3 नंबर टाईप केला. एची किंमत किती आहे रे 1, बीची व्हॅल्यू किती आहे? बीची व्हॅल्यू आहे 2, सीची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, सो गाईज तुमचं इक्वेशन काय आलं बघा. पहिलं x1 किती आलं मायनस प्लस आय, दुसरा काय आला आहे -1 मायनस आय, म्हणजे डी कुठं आला -1 प्लस आय, दुसरा काय आला होता -i. म्हणजे मित्रांनो अल्फा इक्वल टू तुमचा -1 आला आणि बीटा इक्वल टू आयला काय जोडून नाही आहे, याचा अर्थ काय झाला 1 आला. म्हणजे तुमचा वाय सी इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय रे e⁻α x, दुसरा c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x. सो गाईज वाय सी इक्वल टू e⁻x, 1ची किंमत, अल्फाची किंमत किती आहे -x झाला तो. ओके, नंतर c1 एक मिनट, c1 cos x प्लस c2 बीची किंमत किती आहे रे 1 आहे, म्हणजे झालं. ओके, अशा पद्धतीनं आपण काय केलं, दुसऱ्या ह्या कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत त्यांचे रूट्स कसं काढायचं ते बघितलं. आता अजून काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो ज्याचे आपण हे काढू शकतो. तर एक क्वेश्चन काय आहे, तर आपण बघूया क्वेश्चन. आता बघा मित्रांनो क्वेश्चन आहे ते कशाचे क्वेश्चन्स आहेत, कॉम्प्लेक्स नंबरचे. आता आहे d² + d+1 हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन याचा अर्थ काय मित्रांनो, ए इक्वल टू आहे 1, ओके, बी इक्वल टू किती आहे 1 आणि सी इक्वल टू किती आहे 1. बघा मग आपण काय करूया, आता आपण त्याच्या व्हॅल्यू करूया, शिफ्ट क्लिअर करूया अगोदर आहे. आता मित्रांनो मोड इक्वेशन 5 कसलं इक्वेशन आहे आपलं, सेकंड डिग्री पॉलिनॉमियलचं आहे, म्हणजे 3 1 1 1 किमती टाकल्या ए बी सीच्या, व्हॅल्यू काय आली बघा, दिसते. ओके, बघा मित्रांनो व्हॅल्यू आली, डी इक्वल टू आला काय आला रे -1/2 प्लस √3/2 आय, हा हे पहिली व्हॅल्यू आली. आता इक्वल टू केला, दुसरी व्हॅल्यू आली काय आली रे मायनस आली बघा, मायनस, म्हणजे इथं आली मायनस. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, अल्फा इक्वल टू -1/2 आणि बीटा इक्वल टू √3/2. लक्षात घ्या, मॅन्युअली करायला जाल तर त्यात तुम्हाला खूप वेळ जाईल तुमचा, तुम्हाला पेपर कवर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कॅल्सी वापरायचं आहे. कॅल्सी अलाउड आहे मित्रांनो सगळ्या एक्झामला. तर मित्रांनो आता वाय सी कसा काढतो रे आपण, आता वाय सी काढतो आपण की e⁻α x इन ब्रॅकेट c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x, सिंपल. सो गाइज योर वाय सी इज e⁻ची किंमत किती आहे -1/2x, ओके, -1/2x, c1 cos ऑफ √3/2x प्लस c2 साइन ऑफ √3/2x, सिंपल. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो आपण वाय सी काढला याचा. अजून मला एक क्वेश्चन असा हवा आहे जो थर्ड डिग्री पॉलिनॉमियल्स असेल. एक क्वेश्चन होता रे असा, 2 मिनिट. आता
आता असा क्वेश्चन आहे आपल्याकडे एक, तो काय क्वेश्चन आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. तो क्वेश्चन आहे मित्रांनो, डी क्यूब मायनस 3चा क्यूब, असे क्वेश्चन्स येतात तुम्हाला एक्झामला. तर मित्रांनो आता हा डी क्यूब झाला, डी स्क्वेअर आहे का रे, नाही, 0d² झाला, ओके, प्लस नंतर 0d झाला, डी पण नाही आहे, नंतर हा 3चा क्यूब म्हणजे किती झाला रे, 27 झाला. ओके, तर मित्रांनो हे असे पण क्वेश्चन आहे ना, तुम्ही बाय युजिंग कॅल्सी करू शकता. तर ते कसे करतो बघा आपण. पहिल्यांदा कॅल्सी रिसेट 9 इक्वल टू हे कॅल्सी रिसेट झाला. आता आपण जे इक्वेशन घेतोय ते कसले इक्वेशन आहे रे, 3rd डिग्री पॉलिनॉमियल्स आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 4 नंबर टाईप करायचे आहे. 4 नंबर टाईप केला मी. आता मित्रांनो एची किंमत काय 1 आहे, बीची 0, सीची 0, ओके, आणि आता डीची किंमत किती आहे रे, 27 लिहिली बघा मी 27. आणि मग नंतर आता आपल्याला व्हॅल्यू आली, पहिला फॅक्टर डी इक्वल टू किती आला रे, -3. दुसरा फॅक्टर बघा किती आला, दुसरा फॅक्टर आला आहे डी इक्वल टू 3/2 प्लस 3√3 डिवाइडेड बाय 2 ऑफ आय, आणि नंतरचा किती आला आहे, मायनस आला, मायनस, म्हणजे हा आला मायनस. सो गाईज पहिला जो फॅक्टर आहे तो रियल आणि डिफरंट आहे. म्हणजे वाय सी घेत असताना आपण काय करतो आता, C1 e⁻³ प्लस अल्फा किती आला इथं, आता अल्फा इक्वल 302 आला, आणि बीटा इक्वल किती आला, 3√3/2 आला, e⁻³ ओके, इन ब्रॅकेट C1 कॉस ऑफ बीटा एक्स किती आहे, 3√3/2x प्लस C2 साइन ऑफ 3√3/2 ऑफ x. सिंपल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण फॅक्टरचे वाय सी कसं काढायचं बघितलं, ज्याच्यात रियल अँड डिफरंट रूट्स होते, ज्याच्यात रियल अँड रिपीटेड रूट्स होते, आणि ज्याच्यात मित्रांनो ज्याचे फॅक्टर पडत नाहीत त्याला आपण नॉन रिड्युसिबल इक्वेशन किंवा कॉम्प्लेक्स रूट्स म्हणत असतो. त्याचे पण फॅक्टर काढल्यानंतर वाय सी कसं काढायचं हे मी तुम्हाला बाय युजिंग कॅल्सी शिकवलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू मित्रांनो वाय पी कसं काढायचं, त्याच्या कुठल्या मेथड्स आहेत. थँक्यू सो मच.